अहिल्याताई आता आत्याबाईंना सांगायला गेल्या होत्या रेणू आत्या येणार आहेत म्हणून, पण त्यांना सांगता नाही आलं, आत्याबाई झोपल्या होत्या. मग तुम्ही तरी सांगा, नाहीतर मग मी अहिल्याताईंना पुन्हा सांगायला सांगते. नाही नको, माझ्याही मनात एकदा विचार आला होता आत्याबाईला जाऊन सांगावं याविषयी. नंतर वाटलं त्यापेक्षा अचानक समजा रेणू आत्याला आत्याबाईंसमोर नेऊन उभं केलं तर सरप्राईज, आत्याबाईच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसेल तो पाहण्याची मजा काही वेगळीच असेल. म्हणून मी जायचं नाही असं ठरवलं आणि हे अहिल्यालाही सांग. स्वागत आहे तुमचं आमच्या घरी. सुखी राहा. म्हणले येतेस की नाही, का कायमची अमेरिका वासीच होणार आहेस? यायची खूप इच्छा होती रे, पण वेळच मिळत नव्हता. ताई कुठे आहे? मला तिला भेटायचंय. त्या आराम करताय. मी येणार आहे तिला सांगितलं होतंस ना? नाही, मुद्दाम नाही सांगितलं, म्हटलं थोडं सरप्राईज. हे बरं केलंस, पण कधी एकदा तिला भेटते असं झालंय मला. चल ना, चल तू. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय रे? कोण रे या? अगं रेणू आत्या आहे. तू ओळखलं नाहीस तिला? ताई, तुला भेटायला मी एवढ्या लांबून आले आणि तू माझी चेष्टा करतेस? ताई, अरे मला बहीण नाही आहे कोणी. तिच्या आजारपणानंतर अशा अनेक गोष्टी घडल्या. काही प्रसंग तर तिला आठवतच नाहीयेत, पण तरी ती तुला विसरेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. नरसिंहा, तिच्या आजारपणाबद्दल मला जर आधी सांगितलं असतंस ना, तर मी काहीतरी प्रयत्न केले असते ना. त्याचा काही उपयोग नव्हता रेणू आत्या. जे जे प्रयत्न करायचे होते ते आम्ही केलेत. आता तिची अवस्था खूप नाजूक आहे. डॉक्टरांनी पण स्पष्टपणे सांगितलंय. तू म्हणजे ना आता घरातल्या समध्या लोकांना ना तुझ्या मुरलीच्या तालावर नाचवणार आहेस बघ. नाही नाही नाही, मुरली वाजवायला तेव्हा मजा येणार आहे जेव्हा तो कालिया माझ्या मुरलीच्या तालावर नाचल. कोण कालिया? ए तुमचा नरसिंह किल्लेदार. कधी त्या कालियाच्या फण्यावर मी असं थया नाचते असं झालंय. मन डोले मेरा तन डोले मेरा दिल का गया करार रे कौन बजाए बांसुरिया. चाललंय काय तुमचं? काय तमाशा चाललाय? लहान आहात, कळत नाही तुम्हाला? सुगंधा, तुला किती वेळा सांगितलंय घरामध्ये दंगा करत जाऊ नका म्हणून. पाहुणे आलेत घरात, त्यांच्या समोर तरी नीट वागा. हा फोटो बघ. हे बघ, आता बघ, हा मोठा फोटो आहे. हा आठवतोय का कोणाचा आहे ते? हा रेणू आत्याचा फोटो आहे. मी ताईला आणि तुम्हाला भेटायला आले. नोकरा चाकरांच्या ओळखी करून घेण्या इतपत वेळ नाहीये माझ्याकडे. अहो नाही नाही, तुम्ही हिच्या चेहऱ्यावर जाऊ नका. ही काही मोलकरण नाहीये. ही नरसिंह भाऊजींची बायको जानकी. जानकी म्हणत होती की आत्याबाईंची बहीण आली, पण ती अचानक कशाला आली आता? इतक्या वर्षात कधी दिसली नाही. नक्कीच काहीतरी कारण आहे. माझी एवढ्या जवळची माझी बहीण, पण मलाच ओळखलं नाही रे तिने. खूप निराश झाले मी. तू नको चिंता करूस. आत्ता आलीस ना, फ्रेश हो, आपण नंतर बोलू या विषयावर. रेणू, अगं ताई, तू मला ओळखलंस? कशी नाही ओळखणार? आपल्या आवडत्या बहिणीला विसरतं का कोणी? पण मगाशी नाही एकदम माझ्या लक्षात आलं. मी का विसरते काही कळतच नाही बघ. जाऊ दे ग, तू नको वाईट वाटून घेऊस. आपल्या मनातलं माणूस कधी विसरतं का आपण? नाही ना.